नमस्कार विद्यार्थी मित्रो. 11वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना थिअरी सेकंड जो पेपर आहे त्याच्यामध्ये आपण जर्नल सुरू केलेला आहे. त्या जर्नलमध्ये तुम्हाला मी थोडीशी जर्नलची माहिती सांगितली होती. जर्नल इज द मोस्ट इम्पॉर्टंट बुक्स ऑफ अकाउंट्स इन विच द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स सिस्टमॅटिकली रेकॉर्डेड. इट इज द डेली बुक्स ऑफ अकाउंट्स. लक्षात घ्या, प्रत्येक बिझनेसमॅन जो आहे हा बिझनेसमॅन प्रत्येक व्यवहाराच्या ज्या नोंदी जो आहे तो नोंदी सर्वप्रथम एखादा ट्रान्झॅक्शन झाला तर ट्रान्झॅक्शनचं रफ बुकमध्ये तो नोंद करतो आणि त्या रफ बुकवरून तो जर्नल व्हाउचर्स तयार करतो. पहिलं व्हाउचर्स तयार होईल, दुसरं त्या व्हाउचरवरून जर्नल तयार होतं, त्या जर्नलवरून लेजर तयार होतं, लेजरवरून ट्रायल बॅलन्स तयार होतो आणि ट्रायल बॅलन्सवरून फायनल अकाउंट तयार होते. अशा पद्धतीने ही व्यवसायाची प्रोसेस आहे. त्या प्रोसेसनुसार तो व्यावसायिक जो आहे तो व्यावसायिक आपलं काम करीत असतो. लक्षात घ्या, प्रत्येक व्यावसायिक जो आहे तो व्यावसायिक सर्वप्रथम जे पुस्तक मेंटेन करतो त्याला जर्नल म्हणतात. लक्षात घ्या, जर्नल इज द मोस्ट इम्पॉर्टंट बुक्स ऑफ अकाउंट्स. ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द डे टू डे of the businessman is recorded in the books of accounts is called as journal. लक्षात घ्या, जर्नलचा मी तुम्हाला फॉर्मॅट पण सांगितलेला होता. जर्नलचा फॉर्मॅट जो आहे त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो डेट, दुसरा कॉलम जो आहे तो पर्टिक्युलर, तिसरा जो कॉलम आहे तो म्हणजे LF नंबर, चौथा कॉलम आहे डेबिट अमाऊंट आणि पाचवा कॉलम आहे क्रेडिट अमाऊंट. हा जर्नलचा फॉर्मॅट तुम्हाला पाठवलेला आहे. त्या फॉर्मॅटनुसार प्रत्येक व्यवहार जो आहे त्या व्यवहाराची नोंद केली जाते. बघा, ऑल द ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड ऑफ द जर्नलचं इम्पॉर्टंट पण तुम्हाला सांगितलं, युटिलिटी पण सांगितलेलं आहे. आणि ही डेट कॉलममध्ये डेट लिहायची, पर्टिक्युलरमध्ये पहिल्या वेळेमध्ये ज्याला डेबिट दिलं ते लिहायचं, त्याची LF नंबर सांगितला, त्याची अमाऊंट लिहायची. सेकंड ओळीमध्ये ज्याला क्रेडिट देणार आहे ते लिहायचं आणि क्रेडिटची अमाऊंट लिहायची. आणि थर्ड ओळीमध्ये नॅरेशन लिहायचं. नॅरेशन म्हणजे काय, त्या ट्रान्झॅक्शनचा संक्षिप्त जो व्यवहार आहे त्या व्यवहाराचं संक्षिप्त नोंद करायची, त्याला नॅरेशन म्हणतात. बघा, सांगितलेलं आहे मी डेट, नेम ऑफ द डेबिटेड अकाउंट, नेम ऑफ द क्रेडिट अकाउंट. क्रेडिटची सुरुवात जी आहे ती कशाने करायची, 2 ने करायची. लक्षात घ्या, अशा पद्धतीने जर्नलचा चार्ट जो आहे तो जर्नलचा चार्ट मी तुम्हाला पाठवलेला आहे. त्याची माहिती पण तुम्हाला 2-3 वेळा पाठवलेली आहे. त्यानुसार आपले जे पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट हे जे आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स किंवा टाइप्स ऑफ अकाउंट बघितले, लँड अँड बिल्डिंग, रिअल अकाउंट, कॅश अकाउंट, रिअल अकाउंट, बँक अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट, अजय अकाउंट इज पर्सनल अकाउंट, रेंट, वेजेस, सॅलरी, हे जे नॉमिनल अकाउंट आहेत हे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटचा चार्ट तुम्हाला मी पाठवलेला ते मागच्या दिवाळी अगोदरच झालेला आहे. त्याचं आता प्रत्येक व्यवहार जो आहे त्या व्यवहाराच्या नोंदी कशा करायच्या ते आपल्याला बघायचं आहे. मी तुम्हाला याच्या अगोदर एक व्हॉट्सअपवर तुम्हाला प्रॉब्लेम पाठवलेला आहे. तो प्रॉब्लेम तुम्ही बघा. तो प्रॉब्लेम मी तुम्हाला सोडून देतो, सांगितलं पण होतं, 2 वेळा प्रॉब्लेम पाठवला होता. तो प्रॉब्लेम तुम्हाला मी सांगितलेला पण होता आणि तो प्रॉब्लेम आपण सोडूया. लक्षात घ्या, परत सांगतो, डेट, पर्टिक्युलरमध्ये काय लिहायचं, द पर्टिक्युलर कॉलम ऑफ द जर्नल इज द अकाउंटिंग एंट्री विथ द समराइज्ड फ्रॉम डेबिट अँड क्रेडिट. लक्षात घ्या, जे डेबिट आणि क्रेडिट जे आहे ते डेबिट क्रेडिट ते समराईज ट्रान्झॅक्शन जे आहे त्या ट्रान्झॅक्शनची नोंद त्या डेबिट क्रेडिटमध्ये घ्यायची असते. लक्षात घ्या, आणि क्रेडिटची सुरुवात जी आहे ती क्रेडिट सुरुवात 2 ने करायची. त्याच्यानंतर नॅरेशन म्हणजे काय, नॅरेशन म्हणजे त्या ट्रान्झॅक्शनचं संक्षिप्त रूपांतर. लक्षात घ्या, त्याला नॅरेशन म्हणतात. नंतर LF म्हणजे काय, ह्या लेजरवरून जे लेजर अकाउंट तयार, जर्नलवरून जे लेजर अकाउंट तयार करतो त्या लेजर अकाउंटचा पेज नंबर जो आहे तो लिहायचा आणि डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंटमध्ये लिहायची आहे. लक्षात घ्या, अशा पद्धतीने जर्नलची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. जर्नल
each and every transactions are to effect debit as well as credit. लक्षात घ्या. ते तुम्हाला मी सुरुवातीपासून म्हणतो. हे का सांगतो की हा पाया जो आहे हा तो भक्कम झाला पाहिजे. सुरुवातीला जर्नल जे आहे ते जर्नल तुमचं भक्कम झालं पाहिजे, त्यानुसार एंट्री पास करायची. लक्षात घ्या. जर्नल इज द books of account which is all types of day-to-day transaction, business transactions are recorded for the date wise order. लक्षात घ्या. डेट वाईज ऑर्डर जे आहे त्या डेट वाईज ऑर्डर नुसार त्या जर्नलची नोंद जी आहे ती करायची आहे. नॅरेशन म्हणजे काय? एक्सप्लेनेशन ऑफ द ट्रान्झॅक्शन विच इज रिटन जस्ट बिलो द अकाउंटिंग एंट्रीज इन द पर्टिक्युलर कॉलम. लक्षात घ्या. एक्सप्लेनेशन ऑफ द ट्रान्झॅक्शन्स, जे ट्रान्झॅक्शन जे आहे त्या ट्रान्झॅक्शनच्या नोंदी जी आहे नॅरेशनमध्ये करायची. बघा, पहिला प्रॉब्लेम मी तुम्हाला वाचून दाखवतो, पाठवलेला आहे. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अक्षय. अजय का अक्षय काहीतरी आहे ते बघा. तो प्रॉब्लेम तुम्हाला मी पाठवलेला आहे, ते तुम्हाला सोडून देतो. त्याची एंट्र्या पास करायची. बघा, एप्रिल 2008 डेटमध्ये लिहायचं एप्रिल 2008 डेटमध्ये लिहायचं. पहिला व्यवहार तारीख 1. सध्या मिस्टर ए स्टार्टेड अ बिझनेस विथ कॅश ₹80,000. दिसतं ना, एने 80,000 रुपये कॅश टाकून बिझनेस सुरू केला. ह्या व्यवहाराची नोंद जी आहे त्या व्यवहाराची नोंद या जर्नलमध्ये करायची. लक्षात घ्या. हा अक्षय जो आहे हा अक्षय वेगळा एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीने व्यवसायामध्ये पैसे टाकून बिझनेस सुरू केला. म्हणजे आता फक्त आपण व्यवसायाचा विचार करू. एखाद्या व्यक्तीने व्यवसायामध्ये जर पैसे टाकून किंवा घोष टाकून किंवा एनी कोणतीही गोष्ट टाकून जर व्यवसाय सुरू केला तर ते जे गुंतवलेले जे पैसे आहेत किंवा असेट आहे ते गुंतवलेले पैसे किंवा असेट याला म्हणतात कॅपिटल. लक्षात घ्या. कॅपिटलची व्याख्या मी तुम्हाला पाठवलेली आहे. कॅपिटल म्हणजे काय? अमाउंट इन्व्हेस्टेड बाय द ओनर्स ऑफ द कंपनी और ओनर्स ऑफ द बिझनेस इज कॉल्ड ॲज कॅपिटल. इन्व्हेस्ट म्हणजे गुंतवणूक. या व्यक्तीने दोज पर्सन्स आर इन्व्हेस्टेड द अमाउंट फ्रॉम हिज बिझनेस इज कॉल्ड ॲज कॅपिटल. कॅपिटलमध्ये जेवढे त्याने पैसे गुंतवलेले आहेत त्याला कॅपिटल म्हणतात. आता व्यवसायाचा विचार करायचा. आपण सांगितलेला आहे हा जो प्रत्येक व्यवहार जो आहे व्यवहाराचे 2 इफेक्ट करायचे, डेबिट आणि क्रेडिट. ते इफेक्ट करताना पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट याच्यामध्ये घ्यायचे असतात. लक्षात घ्या. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, डेबिट द एक्सपेन्स अँड लॉसेस, क्रेडिट द गेन अँड इन्कम. अशा पद्धतीने तो व्यवहार जो आहे प्रत्येक व्यवहाराच्या नोंदी ज्या आहेत त्या नोंदी आपल्याला करायच्या असतात. याच्यावरून पुढे अकाउंट तयार करायला लेजर होतात. ते आपण नंतर बघूया. मिस्टर ए ने 80,000 रुपये कॅपिटल टाकलं धंद्यामध्ये कॅशच्या रूपात. लक्षात घ्या. कॅशच्या रूपात कॅपिटल टाकले. दिसतं ना तुम्हाला? कॅशच्या रूपात म्हणजे व्यवसायामध्ये काय आली? कॅश आली. कोणी दिली? अक्षयने दिली. त्याचं कॅपिटल म्हणजे डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन मीन्स कॅश अकाउंट डेबिट. लक्षात घ्या. किती? 80,000. व्हॉट कम्स, आपले कोणताही व्यवहार असू द्या त्या रिअल, पर्सनल, नॉमिनल अकाउंटच्या नियमामध्ये बघतो. डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन मीन्स कॅश अकाउंट डेबिट. देणारा कोण आहे? क्रेडिट द गिव्हर. पर्सनल अकाउंटमध्ये बघा, एक डेबिट केला तर दुसरा क्रेडिट आलाच पाहिजे इक्वल अमाऊंट. देणारा कोण आहे? ए व्यक्तीचं कॅपिटल आहे. मग त्याला सुरुवात कशाने करायची? माझी 2 ने करायची, क्रेडिटची. लक्षात घ्या. 2A कॅपिटल अकाउंट. 2A कॅपिटल अकाउंट. क्रेडिट लिहायचं नाही, फक्त अमाऊंटमध्ये डॅश, डेबिटमध्ये डॅश मारायची आणि अमाऊंटमध्ये काय लिहायचं? जी अमाऊंट जी आहे ती 80,000 रुपये आहे. अमाऊंट किती आहे? 80,000 रुपये. नॅरेशन ची सुरुवात कशाने करायची? बिंगने करायची. बिंग ए शॉर्टमध्ये लिहितो स्टार्ट अ बिझनेस.
विथ कॅश. लक्षात घ्या, अंडरलाईन मारायचे ठरवून, याला नॅरेशन म्हणतात. शॉर्ट मध्ये दिले आहे बिंग ए स्टार्टेड अ बिझनेस विथ कॅश. तोच व्यवहार, फक्त अमाऊंट याच्यामध्ये लिहायची नाही. परत सांगतो, कोणत्याही व्यक्तीने जर व्यवसाय सुरू केला तर त्या व्यवसायामध्ये धंद्यामध्ये पैसे येतात. मग कॅश अकाउंट डेबिट, रिअल अकाउंट. बघा, रिअल अकाउंटचा नेम सांगितला डेबिट, व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. प्रत्येक व्यवहाराच्या दोन इफेक्ट करायचे, डेबिट बरोबर क्रेडिट, एकच अमाऊंटची. लक्षात घ्या, हा झाला एक व्यवहार झाला. या व्यवहाराची नोंद जी आहे या पद्धतीने करायची आहे. प्रत्येक व्यवहार, ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्ड इन टू इफेक्ट डेबिट ॲज वेल ॲज क्रेडिट. लक्षात घ्या, तुम्ही यूट्यूबवर मिस्त्री सरांचं किंवा एखाद्या क्लासेसचं यूट्यूबवर तुम्ही जर जर्नल टाईप केलं तर तुम्हाला यूट्यूबवर वेगवेगळ्या लोकांचे, आमच्यापेक्षा चांगल्या लोकांची लेक्चर तुम्हाला ऐकायला मिळतील किंवा प्रॉब्लेम बघायला मिळतील. तर तुम्ही तो यूट्यूबवर तो करू शकता तुमच्या मोबाईलवर. लक्षात घ्या, समजलं नाही तर तुम्ही मला फोन करा, विचारा. ट्रान्झॅक्शन समजलं नाही सर तर तुम्ही परत सांगा, मी पटवून देईल, सांगून देईल. जोपर्यंत तुम्हाला हे समजत नाही तोपर्यंत पुढे जाऊन फायदा होणार नाही. डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन, कॅश अकाउंट डेबिट टू ए कॅपिटल अकाउंट क्रेडिट. बिंग स्टार्टेड अ बिझनेस विथ कॅश ₹80. तुम्हाला प्रॉब्लेम आता मी पाठवलेला, मागे पण तोच प्रॉब्लेम तुम्हाला पाठवला ना, आता 10 मिनिटापूर्वी तुम्हाला पाठवलेला आहे तो बघा. सेकंड ट्रान्झॅक्शन बघा, परचेस गुड्स फ्रॉम मोना. मोना काही दिसत नाही, मोना. परचेस गुड्स फ्रॉम मोना. मोनाने व्यवसाय सुरू केला. नाही सॉरी, मोनाने परचेस गुड्स फ्रॉम मोना. काय अर्थ होतो? परचेस म्हणजे खरेदी करणे, गुड्स म्हणजे माल, फ्रॉम म्हणजे पासून, मोना म्हणजे व्यक्ती. मोनापासून ₹28,000 माल खरेदी केला. लक्षात घ्या, हा व्यवहार जो आहे, हा व्यवहार परचेस्ड गुड्स फ्रॉम ₹28,000 माल मोनापासून खरेदी केला. असा जेव्हा व्यवहार असेल आणि याला फॉर कॅश शब्द नसेल तर हा व्यवहार क्रेडिट समजायचा. लक्षात घ्या, फॉर कॅश जर असेल तो रोखीचा व्यवहार समजायचा आणि फॉर कॅश नसेल तो ट्रान्झॅक्शनचे दोन प्रकार आहेत, दी कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन. बघा, मोनाकडून फॉर कॅश असेल तर कॅशचा विचार करायचा. लक्षात घ्या, परचेस गुड्स फ्रॉम मोना ₹28,000. परचेसेस खरेदी केला, माल खरेदी केला, माल आला. कोणाकडून आला? देणारी कोण आहे? मोना आहे. पैसे गेले का? पैसे गेलेले नाहीत. या ठिकाणी जर फॉर कॅश राहिला असता पासा, परचेस गुड्स फ्रॉम मोना फॉर कॅश ₹28,000, तर तो रोख व्यवहार समजायचा. नाहीतर नुसतं व्यक्तीचं नाव दिलं असेल आणि खरेदी विक्री असेल तर तो व्यवहार जो आहे तो व्यवहार क्रेडिटचा व्यवहार समजायचा. लक्षात, त्या पद्धतीने आता माल खरेदी केला, परचेसेस किंवा गुड्स, दोघं शब्द वापरले तरी चालेल. लक्षात, जर उधार माल खरेदी केला असेल किंवा उधार माल विकला असेल तर त्याला परचेसेस किंवा सेल्स असं म्हटलं तरी चालेल. किंवा रोख खरेदी केला असेल, रोख विकला असेल तरी त्याला परचेसेस किंवा सेल्स म्हटलं तरी चालेल. सहसा परचेसेस अकाउंट डेबिट. लक्षात घ्या, किंवा गुड्स व्हॉट कम्स इन, गुड्स कम्स इन. लक्षात घ्या, पण या ठिकाणी खरेदी जर असेल तर खरेदीसाठी परचेसेस शब्द वापरतात आणि गुड्स असेल तर फक्त परचेस गुड्स फ्रॉम एक्स पासून माल खरेदी केला. व्हॉट कम्स इन, गुड्स कम्स इन. व्हॉट गोज आउट, कॅश गोज आउट. पण या ठिकाणी कॅश गेलेली नाही, कारण माल जो आहे तो काय खरेदी केलेला आहे? उधार खरेदी केलेला आहे. मग आपली जी तारीख आहे, किती तारीख आहे? 4 तारीख आहे. 4 तारखेचा जो व्यवहार आहे त्याला म्हणतात खरेदी. परचेसेस अकाउंट डेबिट, परचेसेस अकाउंट डेबिट. लक्षात घ्या, किती? 28,000. 28 आहे ना, 28,000 टू मोना अकाउंट क्रेडिट. कारण या ठिकाणी कॅश गेलेली नाही अकाउंटमध्ये.
लिहायचं A/C. परचेसेस अकाउंट डेबिट टू मोना अकाउंट क्रेडिट 28,000 रुपयाचा माल उधार खरेदी केला म्हणून मोना आलं. फॉर कॅश राहिलं असतं तर इथं कॅश आला असतं. लक्षात घ्या. नॅरेशन काय घेणार, बिंग परचेस गुड्स फ्रॉम मोना. अशा पद्धतीने शॉर्ट मध्ये लिहितो मी परचेस गुड्स फ्रॉम मोना. अशा पहिलाच प्रॉब्लेम आहे, थोडं जड जाईल पण लक्षात असू द्या. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, डेबिट द एक्सपेन्स लॉसेस, क्रेडिट द गेन अँड इन्कम. मी तुम्हाला रात्री कधी जरी सांगितलं पर्सनल अकाउंटचा नेम सांग रे, रिअल अकाउंटचा नेम सांग रे, नॉमिनल अकाउंटचा नेम तुम्हाला ताबडतोब सांगता आला पाहिजे. पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल या तिघा अकाउंटमध्येच हे सर्व व्यवहार जे आहेत ते डेबिट इक्वल टू क्रेडिट बसतात. लक्षात घ्या. आता पुढचा व्यवहार बघा, 7 तारखेचा व्यवहार. 7 तारीख, डिपॉझिटेड कॅश इनटू देना बँक. काय अर्थ, डिपॉझिट म्हणजे डिपॉझिटेड इनटू कॅश देना बँक. लक्षात घ्या. बँकेत पैसे डिपॉझिट केले. लक्षात घ्या. पैसे गेले. व्हॉट कम्स इन, बँकेत पैसे गेले. पैसे कोणाला मिळणार आहे, बँकेला मिळणार आहे. डेबिट द रिसिव्हर, बँक इज पर्सनल अकाउंट म्हणजे देना बँकला पैसे मिळणार आहे. व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन. व्हॉट गोज आउट, कॅश गोज आउट. बघा, बँकेत पैसे भरले, पैसे आले की गेले, गेले. कसे, कुठे गेले, बँकेत गेले. लक्षात घ्या. बँक इज पर्सनल अकाउंट मी सांगितलेलं आहे. बँक, युनिव्हर्सिटी, स्कूल, कॉलेज जे आहे, व्यक्ती जे आहे, पर्सनल आणि इम्पर्सनल अकाउंटची माहिती मी तुम्हाला पाठवलेली ते बघा. मी विद्यार्थी व्हिडिओ बघत नाही. तुम्हाला बाकी काही झालं नाही तरी चालेल पण जर्नल, लेजर हे आलंच पाहिजे. लक्षात घ्या. सुरुवात आहे, पहिलाच प्रॉब्लेम आहे. तर बँकेत पैसे भरले, पैसे कोणाला मिळणार आहे, बँकेला मिळणार आहे. बँक इज रिसिव्हर, डेबिट द रिसिव्हर. मग बँक अकाउंट डेबिट, देना बँक लिहा किंवा बँक देना बँक अकाउंट डेबिट. किती पैसे भरले, बँक डिपॉझिटेड टू देना बँक. बँक देना बँकचं अकाउंट नाव लिहिलं तर चालेल, बँक अकाउंट लिहिलं तरी चालेल. लक्षात घ्या. स्टेट बँक असेल तर बँक, स्टेट बँक अकाउंट डेबिट. युनियन बँक असेल तर युनियन बँक अकाउंट. नुसतं पैसे भरले, पैसे काढले. लक्षात घ्या. जसं आपण पैसे बँकेत भरतो तसं विथड्रॉ करतो. अकाउंटच्या भाषेत विथड्रॉ फ्रॉम बँक, बँकेतनं पैसे काढले. व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन. देणारी कोण आहे, बँक आहे. याच्या विरुद्ध एंट्री. डिपॉझिट करताना बँक डेबिट टू कॅश आणि काढताना कॅश डेबिट टू बँक. इंटरेस्टेड विषय आहे. डिपॉझिटेड इन टू द बँक अकाउंट डेबिट 39,000. लक्षात घ्या. टू कॅश अकाउंट क्रेडिट. टू ची सुरुवात बघा, हा टू शब्द जर लिहिला नाही तर जर्नल चुकेल. बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट 39,000. काय लिहिणार, बिंग डिपॉझिटेड इनटू देना बँक. नॅरेशन तसंच लिहायचं, तोच ट्रान्झॅक्शनचा अमाऊंट लिहायची नाही. लक्षात आलं का. ऑल कॅश, ऑल ट्रान्झॅक्शन्स आर टू इफेक्ट डेबिट इक्वल टू क्रेडिट. लक्षात घ्या. अशा पद्धतीने तर हे पुस्तक माझ्याकडे बोर्डमध्ये हे नाही. रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट या पद्धतीने तुम्हाला उत्तर पण पाठवलेले मी, तर ते पण लिहा आणि प्रॉब्लेम समजून घ्या. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, डेबिट द एक्सपेन्स लॉसेस, क्रेडिट द गेन अँड इन्कम. अशा पद्धतीने त्या तिघं अकाउंटमध्येच बसतं. लक्षात घ्या. कोणताही व्यवहार, पुढचा व्यवहार बघा. तारीख जी आहे त्याला कंटिन्यू करा. माझ्याकडे जागा संपली म्हणून मी पुढे लिहितो, तुम्ही कंटिन्यू करायचे. लक्षात घ्या. 10 तारखेचा व्यवहार बघा. सोल्ड गुड्स टू दिनेश, एप्रिल 2008, 10 तारीख. काय व्यवहार आहे, सोल्ड गुड्स टू दिनेश. दिनेशला 41,000 रुपयाचा माल रोख विकला का उधार विकला. लक्षात घे. दिसतं का विद्यार्थ्यांना.
दिनेश सोल्ड गुड्स टू दिनेश, दिनेशला माल विकला. तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे बघा. दिनेश सोल्ड गुड्स टू दिनेश 41,000, 41,000 रुपयाचा माल दिनेशला विकला. कसा विकला? उधार विकला का रोख विकला? फॉर कॅश नाही, मग काय विकला? उधार विकला. लक्षात घ्या. कोणाला माल विकला? दिनेशला माल विकला. लक्षात घ्या. काय झालं? माल गेला. मी सांगितलं सेल्स किंवा पर्चेसेस वापरायचं, गुड्स सध्या वापरू नका. पण आपल्या लक्षात असू द्या, डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन, व्हॉट गोज आउट, गुड्स गोज आउट, सेल्स अकाउंट क्रेडिट. लक्षात घ्या. गुड्स ऐवजी किंवा सेल्स अकाउंट उधार व्यवहार आहे. मग एंट्री काय होईल? दिनेश अकाउंट डेबिट, दिनेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट क्रेडिट किंवा गुड्स अकाउंट क्रेडिट लिहिलं तरी चालेल. गुड्स अकाउंट दिनेश अकाउंट डेबिट. दिनेशला माल व्हॉट कम, दिनेश द रिसिव्हर, माल कोण घेणार आहे? दिनेश अकाउंट डेबिट 41,000, 41,000 टू सेल्स अकाउंट क्रेडिट 41,000. बिंग नरेशन काय लिहिणार? बिंग सोल्ड गुड्स टू दिनेश, शॉर्ट मध्ये लिहिलं तरी चालेल. लक्षात. अशा पद्धतीने जो व्यवहार जो आहे त्या व्यवहाराच्या दोन नोंदी करायच्या, डेबिट ॲज वेल ॲज क्रेडिट. आता बघा 13 तारीख काय म्हटलेलं आहे? परचेस लॅपटॉप ₹30,000 फॉर कॅश. लॅपटॉप खरेदी केला रोख, 30,000 रुपयाचा रोख लॅपटॉप खरेदी केला. डेबिट व्हॉट कम्स इन, लॅपटॉप कम्स इन, मग लॅपटॉप अकाउंट डेबिट. व्हॉट कम्स इन, लॅपटॉप अकाउंट डेबिट. फॉर कॅश पैसे गेले, लॅपटॉप अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट डेबिट. लक्षात घ्या. किती रुपयाचा? लॅपटॉप परचेस 30,000, 30,000. अमाऊंटमध्ये आहे 30,000. बिंग परचेस लॅपटॉप फॉर कॅश. नरेशन तोच लिहायचं, त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. पेन्सिलने लाईन मारायच्या, सिस्टमॅटिक लिहा. लक्षात घ्या. व्हॉट कम्स इन, लॅपटॉप कम्स इन, रिअल अकाउंट. व्हॉट गोज आउट, कॅश गोज आउट. क्रेडिट इथं CR लिहायचं नाही, क्रेडिट लिहायचं नाही, डायरेक्ट DR लिहायचं नाही. CR लिहायचं नाही. आता बघा 17 तारीख पेड मोना बाय चेक. चेकने मोनाला पैसे दिले. मोनाकडनं माल खरेदी केला होता बघा आपण. किती रुपयाचा माल खरेदी केला होता मोनाकडनं? 28,000 रुपयाचा माल खरेदी केला. परचेस फ्रॉम मोना ₹28,000 आणि त्याला किती पैसे दिले? 30,000 रुपये दिले. मग पैसे आले की गेले? गेले. चेकने दिले म्हणजे बँकेतनं दिले, फॉर कॅश नाही. बँकेचा चेक दिला मग बँकेचा बॅलन्स कमी होईल. लक्षात घ्या. चेक असेल तर बँक वापरायचा, कॅश असेल तर कॅश वापरायची. मग इथं पेड मोना 17 तारीख, मोना अकाउंट डेबिट. व्हॉट डेबिट द रिसिव्हर, मोनाला मिळणार आहे किती रुपये मिळणार आहे? 30,000 टू बँक अकाउंट क्रेडिट. इथं कॅश का दिले नाही? कारण बँक चेक दिला, बँकेचे पैसे कमी होतील. बिंग पेड चेक टू मोना, असं लिहायचं. पेड चेक टू मोना. नॅरेशन. अशा पद्धतीने प्रत्येक व्यवहार जो आहे त्या व्यवहाराच्या नोंदी करतात. पुढचा बघा पेड वेजेस. वेजेस म्हणजे मजुरी दिली. काय दिली? मजुरी दिली. पैसे आले की गेले? गेले. कशाच्या रूपात गेले? वेजेसच्या रूपात. डेबिट द एक्सपेन्सेस नॉमिनल अकाउंट. वेजेस हा एक्सपेन्सेस आहे म्हणून तारीख लिहा 20 तारीख. वेजेस अकाउंट डेबिट, वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. चेक असेल तर बँकेत टू कॅश अकाउंट क्रेडिट. ती आहे 500 रुपये. 500 रुपये. डेबिट बरोबर डेबिट लिहायचं, क्रेडिटच्या खाली क्रेडिट लिहायचं. बिंग नॅरेशन काय ना? बिंग पेड वेजेस. दिसतं ना शेवटी? बिंग पेड वेजेस. अशा पद्धतीने शेवटी टोटल मारायची किती आहे? 2,48,000
500 दोघांसाठी 2,48,000 ना, 48,500, 2,48,500 अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम तुम्हाला सोडून दिलेला आहे. डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द गेन अँड इन्कम, डेबिट the receiver, credit the giver, debit what comes in, credit what goes out, debit the expenses, wages, salary, rent, printing and stationery, नंतर इन्शुरन्स, म्युन्सिपल टॅक्स, इंटरेस्ट सगळे जे आहेत ते नॉमिनल अकाउंट आहेत. ऑल एक्सपेन्सेस आर इन्क्लुडेड इन नॉमिनल अकाउंट. परत सांगतो, रिअल अकाउंट म्हणजे काय, नॉमिनल अकाउंट म्हणजे काय ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. रिअल अकाउंट, पर्सनल अकाउंट म्हणजे काय ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पर्सनल अकाउंट रिलेटेड अ पर्सन विच whom the business kept dealing. अ पर्सन मे बी नॅचरल पर्सन, लिगल पर्सन, ते सांगितलेलं आहे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, त्याचं नेम पण तुम्हाला सांगितलेलं आहे. रिअल अकाउंट म्हणजे काय, प्रॉपर्टीज अकाउंट, गुड्स, कॅश. लक्षात घ्या, ज्याने धंद्यामध्ये माल पैसे गुंतवलेले असतील. नॉमिनल अकाउंट रिलेटेड द एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड इन्कम अँड गेन. गेन म्हणजे कमिशन आलं, भाडं मिळालं, असे जे व्यवहार होतात ते रिअल, पर्सनल आणि नॉमिनल अकाउंटमध्ये घेतले जातात. अशा प्रकारचे साधा प्रॉब्लेम दिला होता, तुम्ही बघा सोडून दिलेला आहे. दुसरा प्रॉब्लेम जो आहे तो तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा, मी तो सोडून देईन, पण त्याच्या अगोदर ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंटची पण माहिती तुम्हाला मी सांगेन, की तुम्ही बघा. दुसरा प्रॉब्लेम पण सोपा आहे, तो बघा. कमेन्स बिझनेस विथ कॅश, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट डेबिट, परचेस गुड्स फॉर कॅश, तोच व्यवहार आहे बघा. जर्नलाइज, दुसरा व्यवहार जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन मिसेस दिले. लक्षात घ्या, तो व्यवहार जो आहे तो पण ट्रान्झॅक्शन जे आहे तेच आहे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, डेबिट the receiver, credit the giver, debit what comes in, credit what goes out, debit the expense and losses, credit the gain and income. अशा पद्धतीने तुम्ही पाठ करा, ते तुम्हाला करावंच लागेल. आणि त्या प्रत्येक व्यवहार जो आहे त्या व्यवहाराच्या 2 नोंदी केल्या जातात. डेबिट इक्वल टू क्रेडिट, ह्या ज्या नोंदी ज्या आहेत त्या नोंदी आपण बघितलेल्या आहेत. पहिला प्रॉब्लेम आहे, तुम्ही बघा, लक्षात घ्या. पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट, ह्या जे आहे हे अकाउंट्स जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. पर्सनल अकाउंटचा नेम आहे, परत तुम्ही घेतले पर्सनल अकाउंट, नेम काय आहे, डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर. लक्षात घ्या. रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. लक्षात घ्या, या पद्धतीनेच तो त्या रूल्समध्ये तो व्यवहार ट्रान्झॅक्शन बसवायचा आणि त्या ट्रान्झॅक्शनचं डेबिट ॲज वेल एज क्रेडिट इफेक्ट करायचा. एक तर पर्सनलच्या डेबिटला जाईल, रिअलच्या डेबिटला जाईल. नॉमिनल अकाउंट, डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, लॉस म्हणजे नुकसान, एक्सपेन्सेस म्हणजे खर्च, म्हणजे रेंट, वेजेस, सॅलरी, म्युन्सिपल टॅक्स वगैरे. नंतर क्रेडिट द गेन अँड इन्कम, डिव्हिडंड मिळाला, रेंट मिळालं, रिसिव्ह कमिशन, कॅश मिळाली कॅशच्या रूपात. अशा पद्धतीने हे जे पर्सनल रिअल अकाउंट जे आहेत त्याचे नियम तुम्ही पाठ करा. अशा पद्धतीने सिंपल प्रॉब्लेम घेतलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना एक सांगतो की बाकी काही आलं नाही तरी चालेल थोडंफार, तर तुम्हाला हे प्रॉब्लेम जे आहेत ते प्रॉब्लेम आले पाहिजे. हा पाया जो आहे तो भक्कम, ज्या पद्धतीने मी थर्ड पेपरमध्ये कॉस्टची माहिती सांगितली होती, प्राईम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, ऑफिस कॉस्ट, तसंच तुम्हाला हे सुद्धा करावंच लागेल. मस्ट बी नेसेसरी. थँक्यू.